सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या लाईन मध्ये आपण राहणार. म्हणजे डोक्यात किडा तर होता 7वी-8वीचा वकिलीचा. 8 महिने मी चहामध्ये सुद्धा साखर घेतली नव्हती. पोलिसांवर चुकीचा विश्वास ठेवला. सगळे बाप पे भी विश्वास नहीं करना चाहिए. मला महत्वाचा किस्सा एक सांगतो, म्हणजे मजेदार होता की गिरीश बापट आणि सुरेशभाई कलमाडी. मला आता आश्चर्य वाटतं की 10 जजेस असून जेव्हा मनात आता वेदना होत आहेत, न्यायिक प्रक्रिया जी आहे ते फिअर और फेवर. आपण अमेरिकेचं युरोपची इफिशियन्सी घेतली का? हे पद हे शोभेसाठी नसतं. वकिलीमध्ये मी काय मिळवलं असेल, संघाचे विचार वकिली करताना आडवे आले नाही. पैशासाठी वकिली केली नाही. मला जर पावती मिळाली असेल तर पुणेकरांची हीच पावती. RSS जातीयवादी आहे हे ज्यांना टीका करायची आहे, खोटी टीका करायची आहे, आपल्याला ती खुर्ची कायमची टिकून ठेवायची आहे, अशासाठी मी कधीच काम केलं नाही. आणि आय हॅव ऑलवेज बिलीव्ड इन इन्स्टिट्यूशन्स अँड नॉट इन इंडिव्हिज्युअल्स. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा हा वेगळा मुलाखतीचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला नक्कीच आवडेल हा. कारण ज्या व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहे, खरं तर अनुभवाचा एक खजिना आहे त्यांच्याकडं, आणि एक एक त्यातले जे काही गोष्टी आहेत ते मला वाटतं आपल्या सर्वांच्या आयुष्याला पुढं जगताना त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. त्यामुळे ही मुलाखत तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे आता तुमची उत्सुकता ताणली गेली असेल मी कुणाविषयी बोलतोय, तर ते मितभाषी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे जर तुम्ही कधी बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य तुम्हाला दिसेल. म्हणजे 53 वर्ष ते वकिली व्यवसायामध्ये काम करतात. म्हणजे आपल्या अनेकांची तेवढी, म्हणजे आपण वय पण तेवढी नाही आहेत. आणि आयुष्याचा एक अमृत महोत्सव, वयाची 75 वर्ष त्यांनी पूर्ण केली आहेत. या निमित्तानं आपण त्यांच्याशी बोलणार आहे. फार जास्त उत्सुकता न ताणता मी आपली ओळख करून देतो या व्यक्तिमत्वाशी. ॲडव्होकेट SK जैन साहेब आपल्या सोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. माय प्लीज. सगळ्यात सुरुवातीला मी तर खरं तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही इतकं अनुभव संपन्न आयुष्य जगलेलं आहे, आणि ते केवळ स्वतःपुरतं नाही जगलं तर समाजासाठी जगलात तुम्ही. हे अनेक संस्थांच्या माध्यमातून, अनेक कामाच्या माध्यमातून तुम्ही कायम सतत देत राहिलात. आणि म्हणून खरं तर सर्वच लोकांना तुमच्याविषयी हेवा वाटतो, आपुलकी वाटते, प्रेम वाटतं. पण थोडंसं मागं मला जायचं आहे, कारण तुमच्या नावातच जैन आहे, आणि जैन कुटुंब म्हटलं की व्यवसाय, व्यापार, उद्योग असं सगळं हा विषय अगदी जोडलेला आहे. पण एक कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवसायाची, व्यापाराची असताना सुद्धा आपण कुठंतरी वकिलीचं शिक्षण घ्यावं, वकिलीचा व्यवसाय करावा, हा थोडासा वेगळा विषय. असं का वाटलं आणि कधी वाटलं खरं तर? पहिले 2 गोष्टी मी क्लिअर करतो की तुम्ही जे म्हणालात की मी देत राहिलोय, खरं तर समाजात मला देत राहिलेला आहे. मी कोणाला दिलेला मला आठवत नाही आणि मी मनातही ठेवत नाही. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो 1992 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलचा जेव्हा मी उपाध्यक्ष झालो होतो, तेव्हा बालासाहेब भारदे त्यावेळेला सत्कार समारंभाला होते, आणि त्यांनी हेच सांगितलं होतं की व्यापारी वर्गातला मुलगा आणि वकील व्यवसायात येतं, हे व्यवहारात कसं बसतं, हा प्रश्न त्यांनी सुद्धा मला विचारला होता. आता पार्श्वभूमी म्हणावं तर आमची घरची पार्श्वभूमी आहे. वडिलांचं कर्जबाजारी न होता त्यांनी जे काही होतं ते त्यांचा बिझनेस केला होता. फार मोठा बिझनेस नव्हता. मी आणि माझा लहान भाऊ भवर, म्हणजे मी 10 वर्षाचा होतो आणि तो 7 वर्षाचा होता. वडिलांना दुकानात मदत करायला कोणीच नव्हतं. नुकतंच दुकान त्यांनी चालू केलं होतं 1959 मध्ये. कुठं होतं हे दुकान? खडकीला अजूनही आहे. तर तेव्हाच राजस्थानहून आम्ही इथे शिफ्ट झालो होतो. तेव्हा शाळेत जायचं आणि शाळेहून आलो की वडिलांना दुकानात मदत करायची. म्हणजे खरं पाहिलं तर 53 वर्ष वकिली आणि त्याच्या आधीचे 13 वर्ष दुकानात काम. असं 66 वर्षाची माझी सर्व्हिस झाली असं म्हटलं तरी हरकत हरकत नाही. नाही, बरोबर आहे. आणि आय हॅव एन्जॉयड इट. आता
7वी 8वी मध्ये असताना नवा टाइम्समध्ये कानूनी बाते म्हणून त्यावेळेला एक गुटगुटिया म्हणून नावाने एक बॅरिस्टर लिहायचे. तेव्हा मी कात्रण काढून ठेवायचो. पण मग 11वीला फर्स्ट क्लास मिळाला आणि लोक म्हटलेत की फर्ग्युसनमध्ये सायन्समध्ये ॲडमिशन मिळाली. आम्ही घेतली. बाकी काही कोणी घरी सांगणार नव्हता. मग एफ-वाय बी-एस-सी झालं आणि इंजिनिअरिंग कॉलेजला ऑन मेरिटच होतं. त्यावेळेला काही डोनेशन्स वगैरे तर काही प्रकारच नव्हता. सी-ओ-पीला ॲडमिशन मिळाली. तेव्हा तिथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. ते मला मध्येच एकदा एक प्रश्न विचारतो, की कुटुंबामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी होती का? वडील एक आदर्श व्यापारी होते. बाकी पार्श्वभूमी त्यांची नव्हती. परंतु जेव्हा 1967 आणि 15 जून 1967 ही तारीख मी कधी विसरणार नाही. नबार्ड टाइम्समध्ये भारतामध्ये 10 वर्षात किती बेकार इंजिनियर होणार आहे, हे एडिटोरियल आलं होतं. आणि त्याच दिवशी आमच्या एका नातेवाईकाची स्मॉल कॉलेज कोर्टमध्ये रँटॅक्सची केस होती. तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज आणि कोर्टच्या मध्ये फक्त पटरीच रेल्वेची. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, की मी कोर्टात जाणार आहे, तू येणार का? त्यावेळेला रेग्युलर लेक्चर चालू झाले नव्हते म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. आणि इथं डोक्यात होतं, की बेकार इंजिनिअरच्या लाईनमध्ये आपण राहणार. बरं घरी वडिलांची अशी काही परिस्थिती नव्हती, की आपण फॅक्टरी काढू शकू. तेव्हा म्हटलं, की आपल्याला पहिले डोक्यात किडा तर होताच 7वी 8वीचा वकिलीचा. तेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो. ओक म्हणून तिथं सुपरिटेंडंट होते. त्यांना विचारलं, की "सर मला एफ-वाय बी-एला डायरेक्ट ॲडमिशन मिळणार का एस-वाय बी-एला? म्हणजे माझं वर्ष वाया जाऊ नये." तर ते म्हणे, "तुम्हाला काय ब्लड ट्रान्सफ्युजन तुमचं झालंय का? काय हृदय परिवर्तन झालंय का? कशाला येताय? घरी वडिलांना विचारून मग या." म्हटलं, "साहेब मी वडिलांना विचारलं तर कन्फ्यूज होईल आणि मी काही कोणाला विचारणार नाही. मला वकिली करायची हा पक्का झालाय. तर तुम्ही बी-एला ॲडमिशन एस-वाय बी-एला मिळेल का? म्हणजे माझं वर्ष वाया जाऊ नये." ते म्हणे, "मिळू शकते नियमाने." आणि तेव्हाच मी एस-वाय बी-एला ॲडमिशन घेतली आणि पॉलिटिक्स हा स्पेशल सब्जेक्ट घेतलं. सोशिओलॉजी, सायकॉलॉजी अलाइड सब्जेक्ट घेऊन बी-ए केलं आणि मग आयलेस कॉलेजमधून 3 वर्षाचा वकिलीचा कोर्स केला आणि 25 मार्च 1972 त्यावेळेला परीक्षा संपली आणि त्याच दिवशी मी बाबाराव भिडे यांच्या ऑफिसमध्ये जाऊन वकिलीला त्यांची सुरुवात केली. हे असं तुमचं हे सगळं वकिली क्षेत्रात येणं झालं. पण मला मला म्हणजे एक विचारायचं, की वकिलीच का? किंवा असा प्रश्न बऱ्याचदा लोकं विचारतात, परंतु त्या प्रश्नाला छेदून तुम्ही पुढे आले. त्यावेळचं वातावरण म्हणजे तुम्ही 1972चा उल्लेख केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये तो दुष्काळाचा काळ होता फार मोठा आणि वकिली व्यवसायातलं तुमची जी सुरुवात होती आणि पुढची काय 8-10 वर्ष असतील. खरं तर 8-10 वर्षाचा काळ हा आपण सुरुवातीचा म्हणतो. त्यावेळचं वातावरण कसं होतं वकिली क्षेत्रामध्ये? त्यावेळेला पुणे बारची टोटल स्ट्रेंथ 250 ते 250 होती. आणि त्यावेळेलाही जेव्हा मी वकिली क्षेत्रात आलो तेव्हा काही कॉमेंट्स असे यायचे. ते आज किती आहे ती संख्या? आज आता 12 ते 15 आहे. 12 ते 15,000. तर 250 वकील असताना आम्हाला सांगण्यात आलं, की इथं पहिलेच इतकी गर्दी आहे, तुम्ही येऊन काय करणार आहात? हा एक पार्ट होता. दुसरं असं होतं, की जे मी तुम्हाला सांगितलं, की 7वी 8वीला थोडासा किडा होताच, की आपल्याला वकील व्हायचं हे मनात कुठेतरी सुप्त इच्छा होती. परंतु मग एस-एस-सीमध्ये खरं फर्स्ट क्लास मिळाला म्हणून सायन्सला गेलो. इंजिनिअरिंगला मिळाली म्हणून इंजिनिअरिंगला गेलो. परंतु कुठेतरी आपल्याला सामाजिक कार्याची आवड आहे मनामध्ये आणि म्हणून वकिलीच आपलं क्षेत्र राहील आणि परत त्या नवा टाइम्समध्ये आलेला अग्रलेख ह्यांनी भर घातली त्याच्यातली. टर्निंग पॉइंट आपण जे म्हणतो ते आलं आणि मग आपण म्हटलं की 2 गोष्टी होतील, की घरचा बॅकग्राऊंड पाहता घरच्यांनाही मदत होईल आणि आपल्यालाही वकिलीमध्ये काम करणं जास्त सोयीचं राहील, की जेणेकरून आपलं मित्रांचं, इतर गोष्टींचं, खडकीचं लोकांचं आपण काहीतरी काम करू शकू, त्यांना मदत करू शकू. आणि असं वाटलं, की त्यावेळेला आपल्याला वकिलीचंच आपलं ध्येय असावं किंवा आपला उद्दिष्ट तोच होता. म्हणून पटकन मी त्या बाजूला. बरं. हे तुम्ही लोकांच्या मदतीला उपयोग पडू असं आता तुम्ही बोलला. तर मला काही आठवणी खरं तर तुमच्याकडून ऐकायला आवडतील, की ज्या की आता 53 वर्षाचा हा प्रदीर्घ काळ आहे खरं तर. अनेक असंख्य आठवणी असतील म्हणजे त्यातल्या कुठल्या सांगायच्या हा खरं तर म्हणजे द्वंद्व असेल तुमच्या मनाचं कुठलं सांगावं. पण 2-3 एक 2-3 आठवणी मला निश्चितपणे ऐकायला आवडतील. आता मदतीच्या बद्दल जर म्हणावं, तर खडकीला शिवाजीराव पंगुळवाले म्हणून
पतितपावन सांगण्याचं काम करायचे. कट्टर विचाराचे होते आणि जेव्हा इमर्जन्सी आली तेव्हा त्यांना पोलिसांनी 2-3दा बोलवलं होतं. फरसखाना पोलिसांचे त्यावेळेचे देशमुख म्हणून सब इन्स्पेक्टर होते. कोर्टामध्ये वकिलीचं म्हणून ओळख होती. त्यांनी मला गल घातली की आम्हाला शिवाजीरावांचं फक्त स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि तुम्ही मला त्यांना बोलवा. पोलिसांना त्यांना गाठणं शक्य नव्हतं. पण त्यांनी 2दा-4दा भेटून इतकं गोड बोलून तेव्हा मी म्हटलं की शिवाजी ते चांगले दिसतायत आणि जबाब द्यायला तो मला शेवटपर्यंत नाही म्हणाले की सर हे फसवतायत आणि तुम्ही मला नेऊ नका. मी म्हटलं ते इतकं बोलले तर ते माझ्या भरोश्यावरून माझ्याबरोबर आले आणि त्यांचा जबाब घेण्याचं त्यांनी केलं आणि म्हटले आय एम सॉरी मला ह्यांना डिटेन करायचं. हो. आणि त्यांनी त्यांना मिसामध्ये डिटेन केलं. मला धक्का बसला की गोड बोलून त्या माणसांनी त्यांना अटक करायला त्यांच्याकडे खूप गोष्टी होत्या. हे काही गरज नव्हतं. शेवटी अटक केल्यानंतर वालावलकर म्हणून मुंबईमध्ये सिनियर ॲडव्होकेट होते. मी बाबांना सांगितलं असं-असं झालेलं आहे. बाबुराव भिडे त्यावेळचे. तेव्हा मी त्यांच्या रेफरन्सने तिथं गेलो. रिट दाखल केलं आणि 7 का 8 महिन्यांनी तो माणूस बाहेर आला. पण मी म्हटलं की माझ्या हिशोबाने ह्या माणसाला त्रास झाला. तुम्हाला सांगतो 8 महिने मी चहामध्ये सुद्धा साखर घेतली नव्हती. की आपल्याला पश्चाताप व्हायलाच पाहिजे होतं की आपण पोलिसांवर चुकीचा विश्वास ठेवला. हा एक होता की आपल्याला मनातून कोणालाही आपल्याबद्दल आपण मदत करायला जायचं आणि हा झटका होता पहिला वकिलीतला. आणि म्हणून ते रशियन म्हण जे आहे की सगळे बाप पे भी विश्वास नहीं करना चाहिए, हे तिथं पहिला धडा मला मिळाला. व्यवसायामधला हा मोठा धाडा होता. म्हणजे जशा काही चांगल्या म्हणजे हे थोडीशी वाईट एक चांगले आठवण आहे. सांगतो. एखादी चांगली आठवण खूप आहे. तर त्यातले 2 आठवणी की त्यावेळेला डिटेन्शन व्हायचे DILR खाली, डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स खाली. तेव्हा खूप संघाच्या स्वयंसेवकांना इतरांना अटक करायचे आणि ठेवायचे. आणि नेक्स्ट डे त्यांना कोर्टात हजर करायचे. म्हणजे ज्यांना मिसाखाली ठेवलं नव्हतं, त्यांना त्यांनी त्या ऑफेन्सखाली अटक करायचे. त्यावेळेला बेरेसाहेब डिस्ट्रिक्ट जज होते आणि अत्यंत परखड मनाचा माणूस. तर त्यांनी तिथं बेल ॲप्लिकेशन रोज 10-12 यायचे आणि बाबा हे डिटेन झाले होते म्हणून ती सर्व जबाबदारी माझ्यावर होती. म्हणजे बघा मला 5 वर्षच झाली होती. पण किमान रोज मी 8 ते 10 जामिनाचे अर्ज सेशन्स कोर्टात दाखल करायचो. आणि बेरे साहेबांचं की त्यावेळेला सर्जेराव जाधव हे पब्लिक प्रॉसिक्युटर होते. ते म्हणे, "सर्जेराव तुम्ही नो ऑब्जेक्शन देऊ शकत नाही." तेव्हा त्या दिवशी ते अर्ज झालं की नोटीस टू अदर साइड. नेक्स्ट डे सर्जेराव यायचे. "पी-पी स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट हॉवेवर नो केस रिलीज ऑन ₹3000." तर असं किमान त्या वर्षभरात मी 150 ते 200 बेल ॲप्लिकेशन्स चालवले असतील. बरं. आणि म्हणजे त्यावेळेला पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी एकच कोर्ट होतं. आणि ह्या 200 ॲप्लिकेशन चालवल्याने एखाद्या वकिलाला जे 15-20 वर्ष सुद्धा नाव होणार नाही किंवा तेवढी संधी मिळणार नाही, तेवढी मला एका वर्षात मिळाली. आणि मी सुद्धा त्या काळात की बुवा हे लोकं देशद्रोही नाहीत, हे देशासाठी लढत आहेत, समाजासाठी ते सफर होत आहेत. तर मी त्यांच्याकडून स्टॅम्पचे सुद्धा पैसे घेतले नव्हते. आणि म्हणून समाधान असं होतं की 200 डिटेन्यूना मी न्याय देऊ शकलो आणि एका दिवसात ते सर्व बाहेर येत होते. म्हणजे पहा त्यावेळेला टेक्नॉलॉजी फार नव्हती. परंतु कुठलंही बेल ॲप्लिकेशन्स एका दिवसापेक्षा जास्त पेंडिंग राहायचं नाही. तेव्हा जज सुद्धा न्याय करण्याची त्यांची एक भावना होती. भावना होती. म्हणजे विचार काही असेना, पण एकदा तुम्हाला जर तो माणूस चुकीचा आतमध्ये असेल, तर तो 1 मिनिट सुद्धा आतमध्ये राहणं इट्स अ क्राईम, अशी त्यावेळेला त्या जजेसची भावना होती. या आणीबाणीच्या काळात सुद्धा. आणि ते पाणीच्या काळात सुद्धा. आणि म्हणून म्हणून मी म्हणतो, की मला आता आश्चर्य वाटतं, की 10-10 जजेस असून 2-2 महिने बेल ॲप्लिकेशन पेंडिंग असतात, 3-3 महिने बेल ॲप्लिकेशन पेंडिंग असतात. टेक्नॉलॉजी आहे, सर्व काही आहेत आणि त्या काळामध्ये एका दिवसात निकाल व्हायचा. इथं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर 4-4, 5-5, 10-10 तारखा देतात. तेव्हा मनात आता वेदना होतात. मी काय रिझन असू शकतं याच्या पाठीमागे? आपण जे मनातली जी न्याय करण्याची जी एक आत्मीयत भावना जी होती मनापासून, ही कमी झाली का काय आहे? आणि दुसरं, की एक मी ह्या जजांची फार चूक का सांगणार नाही, की कुठल्यातरी एक जजमेंटमध्ये हायकोर्टाने सांगितलं होतं, की देअर इज नो डिटेल ऑर्डर, सो वी डोंट नो व्हॉट वाज इन द माइंड ऑफ द जज अँड वेदर ही इज अप्लाइड ऑर नॉट.
ते ह्या जजेसची होणारच, की बाबा हायकोर्ट असं म्हणतं आपण असं ऑर्डर केलं तर काय होईल? पण त्याचा अर्थ पानन-पानं ऑर्डर घ्यायची किंवा तुम्हाला जर ऐकल्यानंतर तुम्ही जजमेंट ताबडतोब देऊ शकता ना. परंतु आता असं झालंय, की कोण कोणाला विचारणार हा प्रश्न आहे. मी आपल्याला सांगतो, की मी अरुण जेटली जेव्हा कायदा मंत्री होते आणि ते पुण्यात होते आणि त्यांच्याबरोबर मला नेहरू मेमोरियल ते एम-ई-एस कॉलेजपर्यंत एकटे आम्ही दोघे 1 टू 1 बसलो होतो. आणि त्यांनी मला एक एक्झाम्पल सांगितलं, की चायनामध्ये केस दाखल झाल्यावर मॅक्सिमम पिरियड 30 दिवसात निकाल व्हायचा अप टू सुप्रीम कोर्ट. आणि आपल्याकडे तर एका 30 दिवसामध्ये म्हणजे पहिलं समन्सही लागायचं नाही. तर मी म्हटलं, की जेटली साहब फिर आप सुप्रीम कोर्ट के बारे में तर ते म्हणाले, की बिल्ली के गले में घंटा कौन बांधेगा? तेव्हा एक मानसिकता की पडल्यात काय फरक पडतोय? मग त्यावेळेला जजांचं होतं, की 1 मिनिट सुद्धा माणूस आतमध्ये डिटेन राहणं, त्यांना वेदना होत असतील. आता ते वेदना शून्य झालेले असावेत किंवा परिस्थितींनी काम वाढलंय, मग आपण इतकंच केलं तर काय होतं? किंवा कॉशस जास्त, की आपण जजमेंटमध्ये कुठे चुकलो तर हायकोर्ट काय म्हणणार? ह्या भीतीपायी म्हणजे सध्याची न्यायिक प्रक्रिया जी आहे, ते फिअर ऑर फेवर ह्याच्या खाली जास्त आहे, असं मला वाटतं. ते गेल्या काही वर्षातल्या ज्या घटना आपण बघतो, आता न्यायालयाच्या संदर्भात तुम्ही बोलताय म्हणून हा प्रश्न खरं विचारतो. काय वाटतं हे सगळ्या घटना बघून म्हणजे त्यांच्या ऑर्डर असतील, कुठेतरी मनामध्ये अनेक नागरिक सुद्धा व्यक्त होतात उघडपणे. म्हणजे मला भीती वाटतं, की जर वकील, न्यायाधीश, प्रॉसिक्युशन्स किंवा जेव्हा सिव्हिलचे असेल तेव्हा दिवाणी दावे असेल तर ते सर्वांनी मिळून जर विचार करून आपण फक्त प्रत्येकजण डिले इन ट्रायल म्हणून बोलतात. पण ही कॅसेट सुद्धा आता जुनी झाली आहे. कारण प्रत्येकजण बोलतात. काही जण रिटायरमेंट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातून बोलतात. काही आधी बोलतात. परंतु तुम्ही काही सुचवत का नाही? आज फॅक्ट आहे, की साध्या 138च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या केसचं 4-4, 5-5 वर्ष निकाल लागत नाही. फॅक्ट आहे, की सीरियस ऑफेन्सेसमध्ये सुद्धा 3-3, 4-4 वर्ष लागतात. फॅक्ट आहेत, की ज्या गोष्टी तुम्हाला सेशन्स ट्रायल 4 दिवसामध्ये संपवायला पाहिजे. हा नॉर्म आहे. मग का असं होत नाही? ह्याचं उत्तर अवघड झालंय शोधणं. कारण कोणाला एकाला दोष देता येत नाही. कारण पेंडन्सी खूप आहे आणि त्याचा मार्ग कोणी काढावा, हे सर्वांनी मिळून काढावं लागेल. आज एका बाजूला मग प्रत्येकजण म्हणतात, की जजेसची संख्या कमी आहे. बाबा जजेसची संख्या कमी आहे ही फॅक्ट आहे. परंतु इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल का होऊ शकत नाही? आज पहिले 1.5-2 तास तुमच्या तारखा देण्यामध्ये जातात, बोर्ड ॲडजस्ट करण्यामध्ये जातात. ते काम तुम्ही असिस्टंट जज किंवा रजिस्ट्रारला देऊन तेवढे 2 तास जरी तुम्ही वाढवले, तर 40% एफिशियन्सी वाढेल, डिस्पोजल वाढेल. पण ह्याच्यावर कोणी काही विचारच करत नाही. आणि प्रत्येकानं आमच्यावर काही येऊ नये. म्हणजे ओव्हर कॉशियस ज्युडिशरी ह्याच्यामध्ये आणि लेंदी आर्ग्युमेंट्स. म्हणजे तुम्हाला एक सांगतो किस्सा, की माझा मुलगा या अमेरिकेला एकदा आर्बिट्रेशनसाठी गेला होता. म्हणजे गोष्ट असेल 2012-13ची. एप्रिल महिन्यात गेला होता. तो आला तर मी म्हटलं, "पुढची तारीख काय पडली?" "पप्पा बोले निकाल हो गया." म्हटलं, "एका ट्रिपमध्ये निकाल झाला तुझ्या एका?" "हो" बोले. तिचं सिस्टम अशी, की सुरुवातीला लोकांनी क्लेम दाखल करायचं, दुसऱ्यांनी रिप्लाय द्यायचं, कागदपत्र एकमेकांनी दाखल करायची. काय तुम्हाला मंजूर आहे, नाही आहे, हे सर्व पहिले सर्व कंप्लीट करायचं. रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट द्यायचे, जजमेंट द्यायचे. हे सर्व झाल्यावर ते काय करतात, ही तुमची केस आहे, हे तुमचे केस लॉ आहेत. हे तुमची केस आहे, तुमचे केस लॉ आहेत. ह्याच्याशिवाय तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? म्हणजे 15-15, 20-20 मिनिटाचं आर्ग्युमेंट दॅट्स ऑल. आणि ते झाल्यावर पुढची तारीख निकालालाच. मग एका तारखेत काम होतं. आमच्याकडे आर्बिट्रेशनचे सुद्धा केसेस किंवा फॅमिली लॉ कोर्ट्स केलेत, की लोकांना 6 महिन्यात निकाल व्हावा, न्याय मिळावा म्हणून केलेत. पण 5 वर्ष लागतात. तेव्हा आपण अमेरिकेचं, युरोपची इफिशियन्सी घेतली का? हा प्रश्न येतो. आपण आपल्यामध्ये बदल काही करायचा प्रयत्न तरी केलाय का? मग वकिलांना दुखवायचं नाही, बारला दुखवायचं नाही आणि आपल्या वरच्या लोकांनी दुखवायचं नाही आणि ह्या सर्व ओव्हर कॉशियस ज्युडिशरी त्याच्यामुळं हा सगळा त्याच्यामुळे हा सर्व प्रकार वाढला आहे. नाहीतर निश्चितपणे आपण जर काही स्टेप्स घेतल्या, तर किमान डिस्पोजल, ज्युडिशियल वर्क
30% ते 40% तर निश्चित वाढवू शकतो. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. परंतु या सगळ्या बोलण्यामध्ये मगाशी तुमच्या बोलण्यातून 2-3 उल्लेख आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते उल्लेख होते आणि तुमचं एकूणच काम, जीवन बघता हे कधी संबंध आला तुमचा संघाशी आणि कसे जोडले गेलात तुम्ही? तर मी 1962-63ला मी 9वी मध्ये होतो, 8वी-9वी मध्ये. आणि त्यावेळेला खडकीमध्ये आमच्या विजय कोटरवार शाखा घ्यायची. तेव्हा मी शाखेत जाऊ लागलो होतो. पण अगदी रेग्युलर तिथं माझं काही ट्रेनिंग झालं वगैरे एका दृष्टीने तेवढं झालं नाही. पण विचाराची मुहूर्तमेढ झाली होती. आणि त्याच्यानंतर मी 1980च्या जवळपास मला एका नगराची नगराधिकारी म्हणून जबाबदारी दिली होती. ती 4-5 वर्ष होती. परंतु संघामध्ये एक आहे, की कुठलेही पद हे शोभेसाठी नसतं. पण तुम्ही जर काम करू शकला नाही तर तुम्हाला बाजूला व्हावं लागतं. वकिलीमध्ये काम करत असताना मी त्यावेळेला मला नारायणराव कानडे म्हणून डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री होते, ते रिटायर झाले होते. पण जेव्हा दर मंगळवारी निवेदन व्हायचं, तर त्या माणसाच्या कामाचा फ्लो इतका यायचं, की त्या मानाने मला फार कमी समजू लागलो, की बुवा आपण इतकं काम करू शकत नाही. आणि मग मी परवानगी मागून म्हणजे जबाबदारीमधून बाजू पडलो, म्हणजे पद घेण्यामधून. परंतु विचार आणि काम करत राहिलो. पण एक होतं, की संघाचे विचार वकिली करताना आडवे आले नाहीत. आणि मला एक फार बरं वाटतं, की माझ्याकडे काँग्रेसचेही लोकांच्या केसेस आल्यात, BJPच्या आल्यात, शिवसेनेच्या आल्यात, समाजवादी पक्षाच्या आल्यात आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून, की बाबा ह्यांनी एकदा मॅटर घेतलं, तर आपल्याला कुठली काळजी नाही. तुम्हाला महत्त्वाचा किस्सा एक सांगतो, म्हणजे मजेदार होता, की गिरीश बापट आणि सुरेशभाई कलमाडी एकमेकांची विरुद्ध होते आणि दोघांच्या विरुद्ध इलेक्शनचे रिलेटेड गुन्हे दाखल झाले होते. आणि मी जरा बाहेर चाललो होतो आणि पहिला मला फोन आला गिरीश बापटचा, की "सर, आज मला ते हजर करणार आहेत आणि ते चार्जशीट दाखल करतील वगैरे, तर जामीन द्यायचा आहे." सुरेशबाईंचं सुद्धा तेवढेच माझे संबंध होते. अर्ध्या तासाने सुरेशबाईंचा फोन आला, की "मिस्टर जैन, दे आर गोइंग टू प्रोड्यूस मी आणि वी हॅव टू गिव्ह द बेल अँड एव्हरीथिंग." आता माझ्या पुढे दुविधा होती. पण डोक्यात प्रॅक्टिकल माझे विचार असायचेच नेहमी. तर मी सुरेशभाईंना म्हटलं, की "सुरेशभाई, दिस इज अ व्हेरी मायनर ऑफेन्स. व्हाय यू वांट टू गेट युअरसेल्फ वेस्टेड युअर टाईम टुडे इन द कोर्ट? आफ्टर युअर इलेक्शन्स दे कॅन प्रेझेंट यू. देअर इज नो नीड टुडे." "येस, आय कॅन टेल द कमिशनर" म्हणाले. आता त्यांचं तो होता. त्यांनी कमिशनरला सांगितलं. म्हणे, "येस, कमिशनर हॅज टोल्ड मी." "येस." मग मी बापटना सांगितलं, "हो," म्हटलं, "त्यांना हजर करत नाही तर तुम्हाला काय घाई आज यायची?" तर म्हणे, "मी सांगतो." तेव्हा दोघांनी ते दिवस टाळलं. मग दोघे 2 वेगवेगळ्या तारखेला हजर झाले. दोघांनाही सोडवलं. दोघांची ट्रायल चालवली आणि दोघेही सुटले. पण म्हणजे हा एक विश्वास होता दोघांचा, की दोघांनाही असं वाटलं नाही, की जैनांच्याकडे ह्यांची केस आहे म्हणून आपलं काय होईल आणि दुसऱ्याला की बा त्यांची केस आहे तर आपलं काय होईल. आणि मला जर वाटतं, की मला जर पावती मिळाली असेल तर पुणेकरांची हीच पावती आहे. एक नर्रेमध्ये कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो. बाबाढा भेटले. तर ते म्हटले, "जैन साहेब, तुम्ही मला जमिनीवर सोडवलं होतं 30 वर्षापूर्वी." तेव्हा प्रत्येक थरातल्या लोकांचा विश्वास, ही माझी जर वकिलीमध्ये मी काय मिळवलं असेल, तर मी विश्वास मिळवला. वा. हे आर-एस-एसचा विषय निघाला म्हणून सध्याची चर्चा आहे, की फार 2 टोक आहेत. आर-एस-एसचा चांगला भागही तुम्ही सांगताय, परंतु दुसरे बाजू पण अशी आहे, की लोक आर-एस-एस वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, की आर-एस-एस जातीवाद निर्माण करतं, आर-एस-एस धार्मिक वाद निर्माण करतं. तुम्ही आता एवढी वर्ष आर-एस-एस बरोबर आहात, आर-एस-एस मध्ये आहात खरं असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. त्यांच्याशी संलग्न अनेक संस्थावरती तुम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला काय अनुभव आहे? खरंच या वस्तुस्थिती वास्तव तिथं आहे का उगाचच ह्या कपोलकल्पित गोष्टी आहेत? तर तुम्हाला सांगतो, मी शिक्षण प्रसारक मंडळीचा अध्यक्ष आहे, मॅनेजिंग काउन्सिलचं. मला जबाबदारी का दिली असेल, यू कॅन अंडरस्टँड. इतकं असतानाही प्रतापराव पवारांनी जेव्हा पुस्तक लिहिलं, तेव्हा मी आग्रह करून आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते तिथं प्रकाशन करून घेतलं लेडी रमाबाई हॉलमध्ये. कुठे मला कोणी अडवलं? आणि पवारसाहेब काय माझ्या सांगण्यावरून ते इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, की मी सांगून मला काही उपकृत करण्यासाठी ते काहीच बोलणार नव्हते. त्यांनी त्यांचे विचार मांडले. प्रतापरावांनी त्यांचे विचार मांडले. काही अडचण आली नाही.
एका काळी त्या इलेक्शनच्या वेळेला अभय छाजेडचं नॉमिनेशन पेपर आमच्याकडे तयार केलं, भरून दिलं. त्यावेळेला गजानन कीर्तीकर मुंबईहून आले. त्यांच्या आमच्या ऑफिसमध्ये करून दिलं. गिरीश बापटांचं करून दिलं. तेव्हा कुठेही आलं नाही. किंवा आमच्या खडकीमध्ये आजही सर्व प्रकारचे म्हणजे खडकी शिक्षण संस्थेमध्ये जे 250 मेंबर्स होते, ते सर्व जाती, सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे सर्वजण होते. मी 37 वर्ष तिथे अध्यक्ष म्हणून काम करू शकलो. चंद्रकांत छाजेड पण तुमच्या सोबत तिथं संस्थेवर होते. आता इथे खडकी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर रिपब्लिकन पक्षापासून ते सर्व विचाराचे लोक आमच्याकडे प्रोफेसर आहेत. यांची कोणाचीच काही तक्रार नाही. तेव्हा जर आपण टीका जेव्हा करतो, तेव्हा काही विशिष्ट हेतूने केलं, की मग RSS हा जातीयवादी म्हणजे आपण काय करतो, की ज्यांना टीका करायची आहे, ते करतात. आता मी जेव्हा केसेस चालवल्यात, जेव्हा 200 केसेस तुम्हाला जो उल्लेख केला होता बिलचा, सर्व प्रकारची लोक होती. त्यात सर्व समाजाची होती. मग त्यामध्ये मी असं केलं नाही, की एकाचं चालवायचं आणि दुसऱ्याचं नाही चालवायचं. तेव्हा RSS जातीयवादी आहे, हे ज्यांना टीका करायची आहे, खोटी टीका करायची आहे, ते करतात. जे लोकं जेव्हा BJPचं बरोबर राहायचं, तेव्हा त्यांना RSS चांगलं दिसतं आणि जेव्हा बाजूला जातात, तेव्हा ते म्हणजे ते नटरंगी का नवना ते एक गाणं आहे बघा, ते प्ले कार्ड असतं, की एका बाजूला स्त्री आणि एका बाजूला पुरुष. तर मी एक नेहमी गमतीने म्हणतो, की जे BJPच्या बरोबर जेव्हा काम करतात, तेव्हा राष्ट्रहितासाठी आम्ही काम करतोय आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय, हे सर्व नेते मंडळी भाव आणि जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतं, जातीयवादी शक्तीकडून लोकांना वाचवण्यासाठी आम्ही ह्या बाजूला आलोय. तेव्हा ह्या सर्व गोष्टी कुठल्याही प्रकारचा ह्याला बेस नाहीये आणि टीकासाठी हे लोकं टीका करतात. असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बाबांच्या ऑफिसमध्ये सर्व प्रकारचे म्हणजे मुस्लिम तर त्याच्याकडे सर्वात जास्त क्लायंट होते आणि बाबाराव भिडे म्हणजे संघाचे प्रांत प्रचारक होते. त्यांचे सिनियर कोण होते? तर बॅरिस्टर खान होते खडकीला. बॅरिस्टर खान त्यांचे म्हणजे 7 वर्ष त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केल्यानंतर बॅरिस्टर खान कराचीला गेलेत आणि त्यांची वकिली बाबांच्याकडे आली. जातीवाद कुठे आला? तेव्हा हा जो प्रकार आहे, हा सोयीप्रमाणे आरोप करायचं, हेच लोकं आपल्या कामासाठी सर्वांच्याकडे जातात. ते अटलजींना लिबरल म्हणतील, तेव्हा अडवाणींना स्ट्राँग म्हणतील. आता मोदींवर टीका करायची, तर अडवाणी लिबरल झालेत आणि मोदी स्ट्राँग झालेत. आता मोदी नाही तर दुसरे म्हणजे हा एक प्रकार आहे ना, की सोयीप्रमाणे टीका करण्याचा प्रकार आहे. पण मला तरी आतापर्यंत आणि माझ्या ज्यांच्याशी संबंध आलेला आहे, तर कुठल्याही प्रकारचं तिचं जातीयवाद नाही, हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. तुम्ही अनेक संस्थांवरती खरं तर काम करताना दिसतं. म्हणजे वयाच्या 26-27व्या वर्षी मला वाटतं तुम्ही 29व्या वर्षी मी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झालो. हे अतिशय कमी वयामध्ये ही जबाबदारी तुम्ही घेतली होती आणि तेव्हापासून अनेक संस्था आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत आणि तुमच्या वकिली व्यवसायातल्या काही संघटना आहेत. एवढं सगळं काम तुम्ही कसं करता? म्हणजे कारण व्यवसाय तुम्ही करताय आणि सोबत हे कामही करताय. इतकं सगळं काम कसं जमतं तुम्हाला? मला एक सांगतो, लहानपणापासून आई-वडिलांचे उपकार आहेत 2 गोष्टीसाठी. वडिलांनी एक शिकवलं होतं, की आपली रिक्वायरमेंट्स तेवढीच वाढव, की जितकी तुझी कमाई असेल. म्हणजे 2 प्रकारचे पॉलिसीज आहेत किंवा फिलॉसॉफी आहेत. एक, ज़्यादा खर्चा करो और ज़्यादा कमाने की कोशिश करो. दूसरं, जितना कमाया उसमें से खर्चा करो. मी वकिलीमध्ये असताना मला 8 वर्ष गाडी घ्यायला लागली. ते घरच्यांचे पैसे घेतल्यानंतर गाडी घेतली. म्हणून मला जरूरच काही गोष्टींची लागली नाही. म्हणून मी मनसेवा भावेने वकिली करत गेलो आणि त्याचे फलं मला 10 वर्षांनी अशी मिळालीत, की मला एकदा आमच्या बाबुराव भिडेंनी एक शब्द सांगितलं होतं. मी जेव्हा एक बेलचा मॅटर करणार होतो, तेव्हा म्हणे, "पैशाच्या पाठीमागे जाऊ नको, पैसे तुझ्या पाठीमागे येणार आहेत." आणि 10 वर्षानंतर असं झालं, अर्थात व्यापाराप्रमाणे पैसे मिळूच शकत नाही आणि एक ठरवलं होतं, की पैसेच तुम्हाला फक्त कमायचे असले तर व्यापारमध्ये जा. प्रोफेशनमध्ये राहिलं तर तुम्हाला इज्जत, स्टेटस मिळतात. मग पैसे तुम्ही तुमच्या भावाइतके नाही कमवू शकणार. तुमचा भाऊ बिझनेसमध्ये तो तुमच्यापेक्षा 10 पटींनी कमवेल. परंतु तुम्हाला जितकं पाहिजे तेवढे पैसे मिळतात. आणि मला आजपर्यंत अशी परिस्थिती आहे, की कुठल्याही गोष्टीची कमतरता पडली नाही. परंतु मी पैशासाठी वकिली केली नाही.
पैसे वकिली केली म्हणून मला पैसे मिळत गेलेत आणि मला जितके पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त मिळत गेले. हा एक पाठ होता. दुसरा पाठ असा होता की एक आध्यात्मिक पाठबळ आहे आणि म्हणून संबंधाचा दुरुपयोग करण्याचं कधी मनात आलं नाही. हा एक मला वाटतं की महत्त्वाचा घटक असतो. आणि तिसरं एम्पॉवरमेंट. मी जिथेही असेल तिथं सर्व आपल्या हातातच ठेवायचं असं मी कधीच केलं नाही. म्हणजे आमच्याकडे ॲडव्होकेट सुरेखा किंकर आहेत किंवा सुनीता किंकर आहेत. एक 5 वर्षात त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर मला वाटलं की आता हे काम करू शकतील. तेव्हा कुठलाही क्लायंट आला तर मी म्हणतो की त्या काम करतील. त्यांना वाटलं तरी ते माझ्याशी डिस्कस करतील. आणि आपण जे एम्पॉवरमेंट म्हणतो आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना दिलं तर तुम्ही जास्त काम करू शकता. आणि परत की आपण कुठे कॉन्ट्राडिक्टरी बोलत नाही ना, मग तुम्हाला त्रास होत नाही. आणि मग तुमची थोडी आध्यात्मिक साथ असेल, तर तुमच्या सवयी पण व्यवस्थित असतात. तुमचा दिवस जर सकाळी 5 वाजता चालू होतं, तर तुम्ही कामं चांगली करू शकता. आणि ज्याही सामाजिक क्षेत्रात गेलो किंवा धार्मिक क्षेत्रात गेलो, तिथं कुठेही की आपल्याला ती खुर्ची कायमची टिकवून ठेवायची आहे, अशासाठी मी कधीच काम केलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो की खडकीला एक 5दा निवडणुका झाल्यात 3 वर्षाच्या. नंतर मी प्रत्येक वेळेला आमच्या लोकांना सांगायचो, की "बुवा आता आय हॅव टू स्टॉप. समबडी एल्स शुड टेक." तर आमचे डॉक्टर श्रीपती शास्त्री म्हणायचे, की "तू दूसरा ला और तू बाजू में हो जा." म्हटलं, "सर ऐसा नहीं होगा. जब तक मैं बाजू में नहीं जाऊंगा तो दूसरा तयार कैसे होगा?" नाही असं करता-करता 37 वर्ष कशी गेली. आता तिथं खडकीमध्ये तुम्ही आता परत हे म्हणालात, की बलिराम सावंत हे प्युअर काँग्रेसचे होते. खडकीमध्ये कॅन्टोन्मेंटचे 6 सभासद होते आणि आमचा एक विक्रम राठोड होता. इतकं असताना बँक ऑफ महाराष्ट्राचा चौक आहे त्याला बाबाराव भिडे चौक एक मताने ठराव करून नाव दिलं होतं आणि त्याचं नामकरण गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीला ते घेतलं होतं. तेव्हा माझे सर्वांशी रिलेशन चांगले असल्याने मला कामामध्ये कधी अडचण आली नाही. आणि दुसरं त्यांना एक माहिती होतं, की यांनी जर काम ॲक्सेप्ट केलं, तर आपल्यावर अन्याय होणार नाही. म्हणजे तुम्ही मगाशी सहज ओझरता उल्लेख केला. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर कामं होतात म्हणजे. तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत आहे आणि असंच तुम्हाला लाभो ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत खरं तर. पण हे 5 वाजता उठणं किंवा म्हणजे किती वाजता उठणं हा भाग तुम्ही सांगालच. पण तो वेळेचं जे नियोजन आहे, खरं तर आज बरेच लोकं म्हणतात, की "अरे टाईम नाहीये, टाईम नाहीये." आणि वेळ निघून गेली. आता तर हे वेळेचं जे नियोजन आहे, अचूक ज्याला आपण म्हणतो, त्याविषयी काय सांगाल? कारण 53 वर्षाचा अनुभव आहे तुमचा. मी सांगतो आमच्याकडे एम.एस. देशपांडे म्हणून डिस्ट्रिक्ट जज होते. त्याने मला एक वाक्य सांगितलं होतं, की "ॲन ॲडव्होकेट विथ नो ब्रीफ फाइंड्स ऑल एक्सक्यूजेस फॉर नॉट डूइंग द वर्क. अँड ॲन ॲडव्होकेट हॅव्हिंग अ गुड ब्रीफ, ही कॅन मॅनेज ऑल द टाईम्स टू अटेंड ऑल द मॅटर्स." आता प्रश्न असा येतो, की आपण जर वाचून ठेवलेलं असेल आपलं ब्रीफ, तर आपण 5 मिनिटात त्या ब्रीफचं कोर्टावर काम करू शकतो. वाचलेलं नसेल, तर रटाळपणे 2 तास आपण काम करत असतो. हा झाला एक पाठ. संस्थेमध्ये काम करताना आपल्या काही मनात इक्वेशन्स ठेवायचे असतात, की मला यावर्षी या संस्थेमध्ये ही अचीव्हमेंट करायची आहे. ते एकदा ठरवलं, की मग कुठेही अडचणी येत नाही. आणि व्यक्तिगत इंटरेस्ट आपण जर ठेवला नाही, तर कामामध्ये मला आतापर्यंत कुठल्याही संस्थेमध्ये इंटरेस्ट म्हणजे माझ्या काही अडचणी आल्या नाहीत. तेव्हा जेव्हा मी वकिली करतो, तेव्हा वकिलीचंच पुरतं करतो. संस्थेमध्ये गेलं की वकिली विसरून जातो. आणि मग एक फायनान्शियल डिसिप्लिन, माझी स्वतःची डिसिप्लिन, ह्या सर्व गोष्टी असल्यावर मला असं वाटतं, की जर वेल प्लॅन्ड तुम्ही कामं ठरवली असेल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही. पण अजूनपर्यंत मी कोर्टात सांगितलेलं आहे, की माझी एकही सिक नोट म्हणजे आमच्याकडे कोर्टात तुम्हाला माहिती असेल, की मुदत मागायची असेल हो. आणि देत नाही तर सिक नोट देऊन टाकायची आणि नॉर्मली वकील त्याला विरोध करत नाही. तेव्हा माझी एकही सिक नोट नाही. दुसरं एकही स्टाफबद्दल माझी कंप्लेंट आत्तापर्यंत नाही. एकही ज्युडिशियल ऑफिसरबद्दल माझी कंप्लेंट नाही. मी काही वेळेला मी पाहिलं, की हा जज जरा थोडासा असा आहे, तर मी त्याच्याकडे कुठलं तरी निमित्त काढून एखादा अर्ज दाखल करून त्याच्याविरुद्ध तो ऑर्डर हमखास विरुद्ध करणार आणि ते केलं, की मी वरती जाऊन स्टे घेऊन ठेवून देणार. तर ट्रान्सफर होईपर्यंत मी ते काढू देणार. तसं मी केलं असेल. परंतु त्या जजच्या विरुद्ध आरोप करून कधी केलं नाही.
आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी कामाची पद्धत सांगतो आणि कशा प्रकारे काही गोष्टी होतात. खिलारे महापौर होते बर. आणि सुरेशभाई कलमाडींची वगैरे एक आघाडी होती. कोणता काळ होता तो? मला वाटतं बोंगीरवार तेव्हा डिव्हिजनल कमिशनर होते. बहुतेक 95 ते 2000चा मधला काळ. बर. विठ्ठल लडकत त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि विठ्ठल लडकतचं पुण्यामध्ये सिव्हिल कोर्टात मॅटर होतं आणि मी त्यांचा वकील होतो. तेव्हा पुण्यामध्ये त्यांच्या बाजूने आर्ग्युमेंट करायचं किंवा केस चालवायची आणि त्यावेळेला ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डचे अध्यक्ष होते. तर त्यांच्या गाडीत बसूनच डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये विठ्ठल लडकत ॲप्लिकंट आणि खिलारे ऑपोनंट. तर मी खिलाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी त्यावेळेला डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये जात होतो आणि मी पाहिलं की त्यांच्यावर प्रेशर खूप होतं आणि ते तारीखसुद्धा द्यायला तसे फार हे करायचे. तर मी म्हटलं आता काय करावं, अडचणीचं तर आहे आणि असं वाटत होतं की इन ऑल आस्पेक्ट्स त्यांना खिलाऱ्यांना डिस्प्लेस करायचं आहे. मग काय करायचं? तर मला एकदा बोंगीरवार साहेब म्हणाले, की "काय तुम्ही 1 वर्ष क्रॉस करणार का?" साहेब म्हटलं, "क्रॉस तर करू द्या. तुम्हाला जर तुम्ही एकही प्रश्न माझा इरिलेव्हंट सांगितला तर मी वकीलपत्र सोडून देईन." म्हटलं, "ठीक आहे, ठीक आहे, करा." आता 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना संपला. 11 महिने त्यावेळेला 12 महिन्याची टेन्युअर होती. तर म्हटलं करायचं काय? तर माझ्या आयुष्यातली मी रिस्क घेतली होती आणि मी म्हटले, की मला माझे विटनेस म्हणून म्हणजे त्यावेळेला जे स्टेटमेंट त्यांचे जे आले होते, तर माननीय शरद पवार साहेब, बॅरिस्टर गाडगीळ आणि सुशीलकुमार शिंदे ह्यांना विटनेस म्हणून तपाससाहेब म्हणून मी अर्ज दिला. बर. आता हा सर्वात मोठा जुगार होता माझ्या हिशोबाने. त्याने अलाउड केलं असतं, तर म्हणजे मला पाय धरून परत विथड्रॉ करावं लागलं असतं. पण घाम त्यांना आला बोंगीरवाल्यांना आणि त्यांनी एक अर्ज लिहिला, एक अक्षर रिजेक्टेड. मी त्याची सर्टिफाईड घेतली, हायकोर्टात रिट दाखल केलं, की मला साक्षीदार माझे तपासायला हे देत नाही, तर मला काय नाही मिळणार आहे. तेव्हा डायरेक्शन द्यावी. त्यांनी ते रिट ॲडमिट केलं. बॉम्बे हायकोर्ट जस्टिस प्रताप होते आणि 1 वर्षानंतर त्याचं बाहेर काढलं ते. आणि तोपर्यंत खिलारे आरामशीर आपले महापौर झाले. त्याच्यानंतर बोंगेवार साहेब अनेकदा भेटले. ते म्हणले, की "यू हॅव डन युअर ड्युटी इन अ प्रॉपर वे." तेव्हा वकिलीमध्ये अनेक वेळेला तुम्हाला कॉमन सेन्सनी डिसिजन्स घ्यायचे असतात आणि यू कॅन गेट द रिझल्ट्स. हे हे सगळं होत असताना कुटुंब हा एक घटक फार महत्वाचा असतो आणि त्यांचा रोल, त्यांची भूमिका. मग आपले आई-वडील असतात, आपले बंधू असतात, त्यांची फॅमिली असते, आपली पत्नी असते, मुलं असतात. ह्या सगळ्या घटकांचा जो रोल आहे, एक यश मिळवायचं असेल तर कायम सपोर्टिंग भूमिका असावी लागते. कारण कुटुंबाच्या फ्रंटवर जर तुम्ही लढाई करत राहिला, तर तुम्हाला व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळणं थोडंसं जिकरीचं होऊन बसतं. असं इतर लोकांचे अनुभव आपण ऐकत असतो. तुमची कशा पद्धतीची म्हणजे अनुभव कसा आहे? आई-वडिलांची धार्मिक प्रवृत्ती आणि त्याने मला नेहमी सपोर्ट केला. जरी उत्पन्नाचे साधन त्यांचे कमी होते, पण पहिले 5 वर्ष मी घरामध्ये ₹1 देऊ शकलो नाही. आणि मी लॉ कॉलेजमध्ये असतानाच माझं लग्न झालं होतं 70 मध्ये. पण माझी पत्नी पुष्पानी कधीही कंप्लेंट केली नाही, की मी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर जर बाहेर गेलो असेल तिला घेऊन, ते हनीमून म्हणा आणि काही म्हणा, तर 1975 ला गेलो तोपर्यंत माझ्या दोन्ही मुलाचा जन्म झालेला होता. आणि तिने तक्रार केली नाही. बरोबर. आणि मी म्हटलं, की मला वकिलीमध्ये बस व्हायचंय आणि ते जेव्हा करायचे असेल, तर त्यावेळेला माझा कार्यक्रम कसा होता बघा, की सकाळी 9ला मी आदरणीय बाबाराव भिडेंच्या ऑफिसमध्ये जायचो. ते यायच्या आधी त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसायचो. ते 10:30ला जेवायला जायचे. नंतर मी परत घरी जायचं. जेवण करून बाबा कोर्टात यायच्या आधी मी तिथं जाऊन उभा राहायचो. त्यांचे ब्रीफ टेबलावर ठेवून, मांडून सर्व प्रकारे करून 5 वाजेपर्यंत सावलीसारखा त्यांच्या पाठीमागे राहायचं. 5ला घरी जायचं. आणि खडकीला मी एक छोटं ऑफिस केलं होतं. 1 तास ऑफिसला बसायचं आणि 7 वाजता लक्ष्मी रोडला यू.के. पोंगलिया म्हणून विमलजी पोंगले यांची सिव्हिल प्रॅक्टिस होती. त्या बाबांच्याकडे क्रिमिनल आणि त्यांच्याकडे सिव्हिल. रात्री 10 पर्यंत त्यांच्याकडे असायचं. म्हणजे माझं वर्किंग अवर्स जे होते ते घरून 8 वाजता निघायचं आणि रात्री 11ला पोहोचायचं. पण माझ्या पत्नींनी कधी तक्रार केली नाही. मी 5 वर्ष पैसे दिले नाही, तर माझ्या लहान भावानी किंवा वडिलांनी कधी तक्रार केली नाही. तेव्हा फायनान्शियली सपोर्ट कुटुंबाकडून मिळाला. नंतर माझी दोन्ही मुलं म्हणजे आता माझा मोठा मुलगा तुम्हाला माहिती असेल तर तो बॉम्बेमध्ये त्याची परिणाम म्हणून लॉ फर्म आहे. त्याच्याकडे 60 ॲडव्होकेट त्याच्याबरोबर काम करतात. बॉम्बे, दिल्ली, बंगलोरला त्याचं ऑफिस आहे पुण्यामध्ये.
तेव्हा इथं काय झालं तेच सांगतो, की फायनान्शियल बॅलन्स कसं झालं. माझ्याकडे ₹1 मी कधी ठेवला नाही आणि मी प्रायव्हेट माझ्याकडे पैसेच ठेवले नाही. जे काही पैसे आले तर मी दुकानात देऊन टाकायचं. इन्व्हेस्टमेंट तिथं झाल्यात आणि मग दुकानचं प्रोग्रेस होत होतं आणि माझ्या नॅचरली प्रॅक्टिसमध्ये जसं नाव होत गेलं आणि जम बसत गेलं, त्याचा फायदा कुटुंबाला मिळाला. तेव्हा आम्ही दोघे भावांचं बिझनेस एकमेकांना म्हणजे माझं प्रोफेशन तर त्याचा बिझनेस एकमेकांना पूरक झालं आणि तीच पुढचं माझी दोन्ही मुलं, एक वकील आणि एक बिझनेसमध्ये आहेत. भावाची 2 मुलं, एक वकील आणि एक बिझनेसमध्ये आहे. तेव्हा आर्थिक चणचण झाली नाही. भावाने मला सपोर्ट केला. मला पुढे अभ्यास करायचा होता म्हणून त्याने 11वी शिक्षण थांबवलं आणि तो दुकानी बसला. तेव्हा कुटुंबामध्ये प्रत्येकाने सॅक्रिफाईसची भावना आणि आम्ही किती दिवस बरोबर राहिलो असेल, तर भावांच्या दोन्ही मुलाची लग्न झाली. माझे दोन्ही मुलांची लग्न झाली. माझे लग्न होऊन 53 वर्ष झाले आणि भावाचे 49 वर्ष. तेव्हा तो सहज बोलता-बोलता त्याच्या मनात मला जाणवलं, की कुठेतरी आता ह्याला हे व्हायचंय. मी म्हटलं, की एकदाच केव्हा तरी ऑफिसला ये. तो आलाच नाही. त्यांनी त्याच्या मुलाला पाठवलं आणि म्हणे, की "वो तुम्हाला भाया म्हणायचं. भाया जो बोलेंगे वो हाँ बोल के आ जाना." तेव्हा इतकं बिझनेस एम्पायर सर्व असताना 2 मिनिटं लागली. कंपनी जी होती ते म्हटलं माझ्या मुलाला मिळेल. बाकी सर्व व्यापार तुमचं घ्या. तो म्हणे, "आपको कुछ अकाउंट वगैरह नहीं देखना." मेरे को कुछ नहीं देखना है. हे म्हणजे माझी सर्वात मोठी अचीव्हमेंट असे आजही कुटुंब एकत्र राहू शकलं आणि आजही जरी बिझनेसमध्ये आम्ही झालो तरी तेव्हा बघा की इन्व्हेस्टमेंट हा मला प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यातून जे काही एसेट्स वाढायचे ते वाढले. मात्र मी दुकानात मला अनेक लोकं म्हणायचे, मी दुकानात कधी बॅलन्स शीट सुद्धा पाहिलं नाही. तेव्हा तिथं मी निर्धास्त होतो आणि इथं काम करण्यामध्ये म्हणजे माझा उपयोग त्यांना आणि त्याचा उपयोग मला. हे टू वे होतं. टू वे होतं. आणि म्हणून म्हटलं की आपल्याला घरचं म्हणजे लहान भाऊ सुद्धा हा आदर्श होता. आई-वडील तर होतेच. त्यांनी कधीच अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. आणि म्हणून आजपर्यंत हे तुम्ही फार समृद्ध जीवन जगलंय सर. म्हणजे म्हणजे मला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आणि ही वयाची 75 पूर्ण करणं. मी त्याच्यातही आणखी सांगतो, की माझे चेंबरचे सहकारी तेव्हापासूनचे जे आहेत. म्हणजे 350 ॲडव्होकेट्स आतापर्यंत ऑफिसमधून गेलेत. बरं. पण एकाशी माझा वाद झाला नाही, की हा क्लायंट घेऊन गेलाय का, ह्याचं ब्रीफ गेलंय का, ते झालंय ते. आणि दुसरं मला एक गोष्टीचं समाधान आहे, की माझ्या ऑफिसमधला गेलेला एकही ॲडव्होकेट तुम्हाला कोर्टामध्ये व्हाईट शर्ट घातल्याशिवाय कधी दिसणार नाही. भले मी कोर्टात कमी असेल किंवा जास्त असेल. ते आपसात बोलतातच, "अरे सर दिख गए तो." तेव्हा हे शिस्त एक त्यांना शिस्त कायम मिळाली. ती काय मिळाली. त्यांनी सर्वांनी आपापल्या लायब्ररी तयार केल्या. बरोबर. तेव्हा नाही मला वाचनाची मला खरं तर त्याच अनुषंगानं हा प्रश्न विचारायचा होता, की ह्या इतक्या समृद्ध जीवन प्रवासामध्ये आता पुढच्या पिढीला तुम्ही काय एक सल्ला द्याल? काय सांगाल? कारण एक वकिली व्यवसायामधलं हे समृद्ध अनुभव आहे तुमचा. मी मी नेहमी म्हणतो, की आंब्याचं झाड लावायचं आंबाचं का कॅश क्रॉप करायची आहे. कॅश क्रॉप म्हणजे इमिडिएट पैसे मिळायलाच पाहिजे पहिले वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात. आणि आंब्याचं झाड म्हणजे तुम्ही 10 वर्ष, 5 वर्ष वकिली करत राहा. मग क्लायंटचा ओढा तुमच्याकडे येतो. बरोबर. माझे अनेक मित्र व्यापारात होते, इंडस्ट्रीमध्ये होते. पण मी एक स्वाभिमानाने सांगू शकतो, की मी एकाही व्यक्तीकडे मला काम दे म्हणून कधी गेलो नाही. ते मला म्हणायचे, "हम ये वकील के पास जाते हैं, उसको इतना पैसा देते हैं, हम उसके पास जाते हैं." पण एकदा ते माझ्याकडे आल्यानंतर ते कधी परत माझ्याकडून गेले नाही. आणि आमच्याकडे ॲडव्होकेट सुरेखा किंकर ह्या 40 वर्षापासून काम करतात. इतरही माझ्याकडे जे तुम्ही पाहिलं, तर 5 वर्षापासून ते 25 वर्ष काम करतात. तेव्हा एकत्र काम करण्याची जी इन्स्टिट्यूशन म्हणून काम करणं आणि इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करणं ह्याच्यातला फरक असतो. आणि आय हॅव ऑलवेज बिलीव्ड इन इन्स्टिट्यूशन्स अँड नॉट इन इंडिव्हिज्युअल्स. मग ते आर्थिक असू द्या, कामाच्या बाबतीत असू द्या किंवा कुठेही असू द्या. मला कुठेही त्रास झाला नाही. हाच नवीन पिढीला संदेश आहे. आपण वेळ दिलात आपल्या अमृत महोत्सवानिमित्त ही मुलाखत खरं तर एक विशेष मुलाखत आम्ही करायचं ठरवलं होतं. तुम्ही त्याला सहमती दिली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्यालाही धन्यवाद. तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे
ते असंच समाजासाठी मार्गदर्शक म्हणून व्यतीत व्हावं, उत्तम आरोग्य तुम्हाला लाभावं. हे होते ॲडव्होकेट एस.के. जैन साहेब आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये गेली 53 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. 53 वर्ष म्हणजे काय असतात तुम्हाला सगळ्या लोकांना आकडा ऐकूनच लक्षात येईल. म्हणजे विश्वास संपादन करणं. त्यांनी मगाशी सांगितलं, की मी लोकांचा विश्वास संपादन केला. हा विश्वास कुठल्या आधारावरती आपण संपादन करू शकतो? तर प्रामाणिकपणे काम करणं आणि समोरच्या व्यक्तींना न्याय देणं आणि न्याय देण्याच्या भूमिकेतून आपला व्यवहार ठेवणं. ह्या सगळ्या गोष्टी बोलायला फार सोप्या असतात. भाषणांमधून सांगायला फार अतिशय चांगल्या वाटतात आणि भाषण सुद्धा ते गाजतं खरं तर. परंतु ज्यावेळेस आपण आयुष्य जगतो, त्या जगण्यामध्ये जर ह्या गोष्टी असतील, तर ॲडव्होकेट एस.के. जैन साहेबांसारखं असं समृद्ध जीवन जगलेली माणसं ही आपल्या आजूबाजूला असतात. हेच आपलं खरं तर संचित आहे, असं आपण म्हणूयात. फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला यांची जी मुलाखत आहे, ही स्पेशल मुलाखत आपण आवर्जून ही पाहिलेली आहे आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं? ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.